श्रोते हो, नमस्कार. मी अंकिता. या आषाढी वारी विशेष पॉडकास्टच्या दुसऱ्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, पुंडलिकाच्या भेटीसाठी पंढरपूरला आलेल्या विठुरायाच्या ओढीने सुमारे 600 वर्षांपूर्वी सुरू झालेली वारीची परंपरा बदलत्या परिस्थितीनुसार कशी बदलत गेली, आपली ओळख तिनं कशी निर्माण केली आणि शिवाय या मराठी मुलखाची ओळख जपण्यात तिनं कसा हातभार लावला, हे आपण या पॉडकास्टच्या पहिल्या भागात डॉक्टर सदानंद मोरे यांच्याकडून जाणून घेतलंच आहे. आता या दुसऱ्या भागाच्या सुरुवातीला जाऊया आधुनिक काळातल्या वारीच्या दस्तऐवजीकरणाकडे. या प्रक्रियेबद्दल डॉक्टर सदानंद मोरे सांगतात. आपल्याकडच्या लोकांमध्ये निष्काळजी होते थोडे, म्हणजे रेकॉर्ड ठेवणं वगैरे वगैरे. पण सुदैवानं, उदाहरणार्थ विशेषतः ब्रिटिश आपल्याकडे आल्यानंतर हळूहळू लोकांना त्याची सवय लागली. मग तुम्हाला सांगतो की लोकहितवादी यांच्या लेखनामध्ये तुम्हाला वारकऱ्यांच्या काही दिंड्यांचा, समकालीन फटकऱ्यांचा उल्लेख सापडतो. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची नोंद म्हणजे साधारणपणे 1890च्या पुढचे, 1900च्या अगोदरची अशी मधली न्यायमूर्ती रानडे हे प्रार्थना समाजाचे अधुरी होते. आणि प्रार्थना समाजाला संतांच्याबद्दल, विशेषतः तुकाराम महाराजांच्याबद्दल विलक्षण आस्था, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, आदर काही म्हणा, म्हणजे इतका की ते स्वतः कीर्तन करायचे वारकरी पद्धतीने, म्हणजे भांडारकर, मोठमोठे लोक सगळे. तर न्यायमूर्ती अभ्यासक पण होते. त्यांना असं एकदा वाटलं की हे एवढे वारकरी जातात पंढरपूरला, तर त्यांची आपण एक शास्त्रीय पद्धतीने माहिती घेऊयात. म्हणून पालख्या पुण्यामध्ये असताना ते सगळ्या दिंडीवाल्यांना भेटले, सगळ्या फडकऱ्यांना भेटले. प्रत्येकाच्या म्हणजे मुलाखतीत घेतल्या, म्हणजे प्रत्येकाला प्रश्न विचारले, तुम्ही कुठले वगैरे, तुमची जात कोणती. कारण त्यावेळेला जातीचा मुद्दा फार महत्त्वाचा होता. म्हणजे अजूनही त्याचं महत्त्व गेल्या अशातलं भाग नाही, पण त्यावेळेला तर फारच होता. आणि मग तिथं कळलं की कुठली पालखी आहे, कुठनं येते, कोण चालवतं, कोणाची दिंडी आहे, पुण्यातून किती दिंड्या जातात, त्यातल्या सवर्णांच्या किती, अस्पृश्यांच्या किती, ही सगळी माहिती न्यायमूर्ती रानडेंनी गोळा केली. आणि त्याच्यात त्यांनी मग ते व्याख्यान दिलं प्रार्थना समाजामध्ये. मग ते छापलं गेलं, त्यांचं नियतकालिकाचं सुबोध पत्रिका. आणि मग ते न्यायमूर्ती रानडे यांची व्याख्यानं आणि लेखसंग्रह त्याच्यामध्ये सुद्धा ते समाविष्ट आहे. त्याच्यात तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांनी काय म्हटलेलं आहे की काशीवरून कबीराची पालखी येते. तोपर्यंत होती परंपरा ती, कबीरांना वारकरी संप्रदायाने स्वीकारलेले आहे तेव्हापासून. दुसरं असं होतं की उदाहरणार्थ तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये एकनाथ स्वामींची दिंडी असते, म्हणजे नाथ पैठणवर नाही येणारी. आता ती दिंडी तिथे नाही आहे, त्यांची वेगळी पालखी कदाचित म्हणजे सुरू झाल्यामुळे ती थांबली असेल. म्हणजे ह्या अशा नोंदी तुम्हाला सापडतात, ज्याच्या प्रामाण्याबद्दल शंका नाही घेऊ शकत. अशा दिंड्या होत्या आणि त्या वाढत चालतात. प्रत्येक वर्षी 2, 4, 5 दिंड्या येतात नव्या महत्त्वाच्या पालख्यामध्ये, म्हणजे तुकोबारायांच्या पालखी, ज्ञानोबारायांच्या पालखी. त्याच्यात सुद्धा आहे की तुम्हाला नवीन दिंडी काढायची, कुणीही काढू शकतो. मग तसं तुम्हाला संस्थानला अर्ज करावा लागतो, तो मान्य होतो. पण लगेच त्याला क्रमांक नाही मिळत. 3 वर्ष जर तो नीट चालला, व्यवस्थित कुरबुर न करता, यशस्वीपणाने, मध्ये खंड न पाडता, तर त्याला 4थ्या वर्षी क्रमांक मिळतो आणि अधिकृतपणे तो दिंड्यामध्ये समाविष्ट होतो. श्रोते हो, वारीच्या वाटचालीतला एक अतिशय नयनरम्य भाग म्हणजे रिंगण. दोन्ही बाजूंना वारकऱ्यांची दाटी आणि मधल्या रेखीव वाटेने भरधाव जाणारे अश्व, हे दृश्य आपल्यापैकी अनेकांनी छोट्या पडद्यावर पाहिलेलं असेल. हे रिंगण म्हणजे नेमकं काय आणि त्याचं महत्त्व काय, याबद्दल डॉक्टर मोरे म्हणाले. रिंगणाची गोष्ट तुम्हाला सांगतो. रिंगण म्हणजे अश्व. एक अश्व मोकळा असतो. मोकळा का असतो की त्या अश्वावरती माऊली बसतात, त्या अश्वावरती तुकोबाराय बसतात, म्हणून मोकळा असतो. दुसरा जो असतो त्याच्यावरती स्वार असतो, तो पताका घेतलेला आणि झेंडा घेतलेला, आणि तो सगळं हे करतो, म्हणजे कंट्रोल करतो सगळं. मी तुम्हाला काय मगाशी म्हणालो की जेव्हा नारायण महाराजांनी पालखीची जोड दिली, ती जोड दिल्यानंतर महाराष्ट्रातले स्वराज्याचे जे सैनिक मंडळी होते, सगळे सरदार बिरदार, ते आले मदत करायला. बऱ्याच लोकांना माहिती नाही हो, त्या काळात मराठ्यांचं घोडदळ हे जगातल्या काही श्रेष्ठ घोडदळांपैकी एक होतं. काय म्हणतो आपण, आटकेपार घोडे म्हणजे काय, तेवढं घोडदळ आपल्याकडे होतं, घरोघरी घोडे असायचे. आणि मग ती मंडळी आली ना, सरदार वगैरे, ती घोडे घेऊन आली आपली, आणि ते चालायचे, म्हणजे काही चालायचे, त्यातले काही घोडे दमले की घोड्यावरती बसायचे. आणि मग जाता जाता काय करायचं, मुक्काम कुठे पडला ना, तर खेळ खेळायचे. म्हणजे ते मुळातले खेळ वारकऱ्यांचे होतेच, ते अजूनही असतात, पण इन ॲडिशन टू दॅट घोड्यांचे खेळ खेळायचे. आता पुढे कसं काय झालं माहिती का, पुढे हळूहळू मराठ्यांचं राज्य गेलं आणि नवीन ब्रिटिश लोक जे आले त्यांचं लष्कर वेगळ्या प्रकारचं होतं, त्याच्यात घोड्यांचं महत्त्व कमी झालं. त्यामुळं महाराष्ट्रातले सगळे घोडे गायब झाले. त्यातले फक्त आता हे 2 अश्वर आहेत. पण तो एक प्रकारचा खेळ आहे, लक्षात घ्या. पण ते लोकांना फक्त त्यातलं एक ते पावित्र्य वगैरे त्याच्यात ते भारावून जातात. पण त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आता तो मुळात लष्करी पेशातल्या लोकांनी सुरू केलेला सोहळा आहे. आणि त्याची शिस्त जी आहे ना, चालण्याची, टाइम टेबल वगैरे, कुठे कुठे छावण्या, राहुट्या, ते सगळं लष्कराच्या स्वारीसारखं तुम्हाला दिसेल. म्हणजे मोहीमच येते एक प्रकारची. आणि ते तुकोबारायांनी सांगितलं, वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमातेरी.
पंढरी जिंकायला चाललो आम्ही जणू काही. हां, आणि त्याच्याकडनं प्रेम लुटा. मग खरोखर त्या सगळ्या सरदार मंडळींनी महाराष्ट्रातल्या करून दाखवलं. आपण असं नेहमी ऐकतो की जाती, धर्म, लिंगभाव, वय अशा सर्व भेदाभेदांच्या पलीकडे जाऊन विठ्ठल भक्तीच्या धाग्यात गुंफलेले ते वारकरी आणि त्यांनी केलेली ती वारी. ही वारीची प्रतिमा कशी निर्माण झाली याबद्दल डॉक्टर मोरे सांगतात. आपल्याकडे जातीव्यवस्था नावाची एक गोष्ट होती, वर्णव्यवस्था होती. आता जोपर्यंत वर्णव्यवस्था ही श्रमाची विभागणी आहे, डिव्हिजन ऑफ लेबर फक्त, तोपर्यंत ती एक फंक्शनल व्यवस्था असू शकते. पण जेव्हा तुम्ही श्रमिकांना कमी जास्त मानायला लागलात की हा श्रेष्ठ हा कनिष्ठ, आणि मग त्याच्यातनं जातीभेद निर्माण झाला, तेव्हापासून आपल्याकडं धार्मिक पातळीवरती घसरण सुरू झाली. अस्पृश्यतेपर्यंत आपण, बाबासाहेबांच्या सारखे लोक म्हणायचे की जातीभेद ही नांगी आहे आणि अस्पृश्यता त्या नांगीतले विष आहे, इतक्यापर्यंत ती हे गेली. अशा वेळेला सगळ्या जाती जमातींना सामावून घेण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं. त्यामुळं तुम्हाला दिंड्यांमध्ये सगळ्या प्रकारचे लोक सामील झालेले आहेत असं पहिल्यापासूनच दिसतं. उदाहरणार्थ मी तुम्हाला तुकाराम महाराजांचा अभंग सांगेल की यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कवणासी. आणि तिथं सुद्धा जे अनेक वर्णनं आहेत वारकऱ्यांची तिकडे जाणाऱ्या वगैरे वगैरे. लुब्धली नादी लागली समाधी मूढजन नर नारी लोकारे, स्त्री पुरुष सगळे त्याच्यामध्ये. पुढे काय झालं, एकमेका लोटांगण वर्णाभिमान विसरली याती. जातीभेदामध्ये वैशिष्ट्य काय की एक कनिष्ठ एक वरिष्ठ, कनिष्ठाने सतत वरिष्ठाच्या पुढे झुकायचं. तर इथे तुम्हाला उलटं चित्र दिसतं की वरिष्ठ सुद्धा कनिष्ठाच्या पायी लागतो. तर ही जी गोष्ट आहे की त्या जातीव्यवस्थेमधला जो एक विष आहे ते निर्विष करण्याचं काम या संप्रदायाने केलं. श्रोते हो, आपल्याला माहितीच आहे की वारीच्या या प्रदीर्घ वाटचालीत फक्त राज्यकर्तेच बदलले नाहीत, तर कालपरत्वे या सगळ्याला तंत्रज्ञानातल्या प्रगतीचीही जोड मिळाली. त्यामुळे वारीत काय बदल झाले असंही आम्ही डॉक्टर मोरे यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले, बदल करायच लागतो तो. बदल हा स्थायी व्हावे, उलट झालं ते. बदल हा स्थायी व्हावे. बदल झाला नाही तर ती नष्ट होती सगळी. त्या संस्था मोडतात. म्हणजे त्या वेळेला ते बदल करायलाच पाहिजे. म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा नुकताच माईक म्हणजे लाऊडस्पीकर इंट्रोड्यूस झाला आणि मग कीर्तनात वगैरे लोक सगळे वापरायला लागले. पण पंढरपूरच्या वारीला जाणारे जे कोणी लोक होते, फडकरी वगैरे महाराज, ते त्या बाबतीत कर्मठ होते. त्यांचा विरोध होता याला की नाही आपण हे वापरता कामा नये. म्हणजे का नको, त्यांचं त्याच्या पाठीमागचं लॉजिक होतं की ज्यांची ऐकायची इच्छासुद्धा नाही अशाही लोकांच्या कानी पडतं ते. अशा प्रकारे त्यांचं ते म्हणणं असायचं. पण हळूहळू ते सगळ्यांनी आत्मसात केलं आणि मग आता तुम्हाला दिसेल की सगळ्या ठिकाणी सगळ्या कीर्तनाच्या मुक्कामावरती अगदी अशा पद्धतीने स्पीकर वगैरे लावलेला असतो, कुणी विरोध करत नाही. आणि आता तर तुम्ही बघता, आता ते सगळं टेक्नॉलॉजी वगैरे आपल्याकडे आलं आणि त्याप्रमाणे आता सगळ्या वारकऱ्यांच्याकडे मोबाईल असतो, सगळं ते कनेक्ट करतात एकमेकांना. हे बदल होत राहतात. म्हणजे पूर्वी तर तुम्हाला सांगतो की हिलाळ असायचा म्हणजे मशालीसारखा, तो मागे पडला. आता सगळीकडे इलेक्ट्रिसिटी आहे. म्हणजे ह्या झाल्या तंत्रज्ञानातल्या गोष्टी, पण लोकांनी स्वीकारल्या. काही गोष्टी कशा बदलता येत नाही. उदाहरणार्थ कीर्तन भजन करायचं म्हटल्यानंतर विशिष्ट पद्धतीचा पोशाख असला पाहिजे, हा त्याचा प्रोटोकॉलचा भाग आहे. त्यामुळे त्याच्यात नाही बदल होणार. पण बाकीच्या अशा गोष्टींमध्ये की ज्याचा स्वीकार केला असता तुमच्या मूळ गाभ्याला धक्का पोचत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आता गर्दी तर एवढी वाढते की नाही. आता उदाहरणार्थ म्हणजे वाखरी नावाचं गाव आहे, शेवटचा मुक्काम पालख्यांचा. प्रचंड गर्दी असते, सगळ्या पालख्या तिथं एकत्र येतात आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीपुढे कीर्तन असतं नवमीच्या दिवशी, म्हणजे आषाढ शुद्ध नवमी. आणि दुसऱ्या दिवशी दशमीला पालख्या पंढरपुरात प्रवेश करतात. तर मी स्वतः 2दा वाखरीचं कीर्तन केलेलं आहे ज्ञानोबा पालखीच्या पुढचं. तर इतका समुदाय असतो ना लाखांचा, मग ते हळूहळू लोकांनी स्वीकारला बदलतो, असा मुद्दा आहे. श्रोते हो, आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेत योग्य तिथे बदल करत वारीची वाटचाल सुरूच आहे. आज तंत्रज्ञानात झपाट्यानं होणारी प्रगती, मनोरंजनाची असंख्य साधनं, समाज माध्यमांचा वाढता प्रभाव, रोजच्या जगण्याचा प्रचंड वाढलेला वेग आणि व्याप, या सगळ्यात वारीचं धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आज काय याबद्दल डॉक्टर सदानंद मोरे सांगतात. कसं आहे, मधल्या काळामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटलं की विज्ञान आलं, आणखीन काय काय लोक जडवादी व्हायला लागले, त्यामुळं धर्माचं महत्त्व आपोआप कमी होईल. पण प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नाही. धर्म ही गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्ही किती आधुनिक वगैरे झालात ना तरी तुमच्या मनाला शांती मिळण्यासाठी याची गरज अजूनही आहे. आणि हा एक उत्तम धर्म आहे, लक्षात घ्या. विज्ञान तंत्रज्ञान खूप वाढलं आणि त्यामुळं खूप गोष्टी सोप्या झाल्या. आपण म्हणतो की सगळं जग इतकं लहान झालं, म्हणजे एक छोटं खेडत झालं. संवादाची क्षेत्रं वाढली, संवादाची साधनं वाढली.
परंतु संवाद वाढला पण रॅपोर्ट नाही वाढला. तर तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन ऐकलं, प्रवचन ऐकलं तर तो संवाद दिसून येईल. आणि अनेक तरुण आता मी बघतो ना, विशेषतः नवीन IT इंडस्ट्रीमधले खूप लोकांना त्याचं आकर्षण वाटते की बरं याच्यात कोणाची फसवाफसवी नाही, कुणाचं शोषण नाही, अतिशय निकोप असा येतो. वारी ही महाराष्ट्राची ओळख आहे. म्हणजे इरावती कर्वे या आपल्याकडे थोर समाजशास्त्रज्ञ होऊन गेल्या. त्या स्वतः एकदा चालल्या पंढरपुरापर्यंत एका दिंडीमध्ये, संपूर्ण वारीचा अनुभव घेतला. वाटचाल नावाचा त्यांचा एक फार मोठा दीर्घ अशा प्रकारचा लेख आहे. आणि त्याच्यात त्यांनी काय सांगितलं आहे की ज्या देशातले लोक पंढरपूरला जातात त्याला महाराष्ट्र म्हणायचं. म्हणजे मराठी संस्कृतीची ती ओळख आहे. आपणाला असं दिसतं की मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसाचा स्वभाव या सगळ्या गोष्टी घडवण्यामध्ये वारकरी परंपरेचा फार मोठा वाटा आहे. आणि वारकरी परंपरेमधली सगळ्यात महत्त्वाची केंद्रस्थानी असणारी गोष्ट म्हणजे वारी आहे. त्यामुळं वारीचं महत्त्व अबाधित आहे आजही. आणि शेवटी वारीचा हा आनंद सोहळा साजरा होतो. विठुरायाचं दर्शन घेऊन आनंदी झालेले वारकरी पाणावलेल्या डोळ्यांनी आपापल्या गावाची वाट चालू लागतात. पण पुढच्या वर्षी पुन्हा वारीची आस, ओढ असतेच की त्यांच्या मनात. आणि म्हणूनच वारी सुरूच राहते, अखंड. श्रोते हो, या मुलाखतीचं ध्वनिमुद्रण केलंय ते माधवी कुलकर्णी आणि निकिता देशमुख यांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर, आणि त्याचं संकलन केलंय आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सुशीला वेंगुर्लेकर आणि अंकिता आपटे म्हणजेच मी. जाता जाता तुम्ही कधी ही वारी अनुभवलेली आहे का? तुम्हाला ती कशी दिसली हे आमच्यापर्यंत नक्की पोचवा आणि ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.